नमस्कार. तर महासंग्राम भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत. आश्रमामध्ये सायली, अर्जुन आणि मुलांची मजा मस्ती चालू असते. तेव्हा सायलीचा पाय घसरतो. तेव्हा अर्जुन तिला पकडतो आणि पाहतच राहतो. दुसरीकडे महिपत जेलमध्ये साक्षीला भेटायला आलेला असतो. तेव्हा तिला चांगलं चांगलं जेवण घेऊन येतो. तेव्हा तिथे प्रिया बसलेली असते आणि मनात बोलते की घरात सायलीच्या हातातून चांगलं चांगलं खायला मिळतंय, पण आता इथे कच्चा भात खायला मिळत आहे. साक्षी चिडूनच बोलते की मी जेवणार नाही. आपण कधी घरी जाणार आहोत? महिपत बोलते की जाणार बाळा, आपण लवकरच घरी जाणार. यावर साक्षी बोलते की दामिनी देशमुख, तिने आपली केस सोडली. दुसरा वकील मिळाला आपल्याला नाही ना? जोपर्यंत मला दुसरा वकील मिळत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही, तुम्हीच खा. महिपत मनात बोलतो की जिद्दीच्या बाबतीत ही माझ्यावर गेली आहे. अर्जुन सुभेदारमुळे ही परत इथे आली आहे. त्याच्या हाल हाल करून मी त्याला मारणार आहे. तो माझ्याकडे मरण्याची भीक मागेपर्यंत तडपडणार आहे. तर दुसरीकडे मधुभाऊ सायलीला बोलतो की तू माहेरपणाला येथे आली आहेस, पण सासरचे विचार तुझ्या मनात सतत आहे. तेव्हा सायलीचे घरचे येतात. प्रतापराव बोलतो की सायली ही आमची काळजी करत असते. तेव्हा मधुभाऊ बोलतो की अन्नपूर्णा मॅडम, आमच्या या छोट्याशा घरात तुमचं मनापासून स्वागत. घरचे सर्वजण सायलीला सॉरी बोलतात. तेव्हा सायली बोलते की पूर्णा आजी, हे हात माफी मागण्यासाठी नाही आहे, तर आशीर्वाद देण्यासाठी आहे. तर तिथले सर्वजण भारावून जातात. पूर्णा आजी बोलते की सुखी राहा आणि तुझी सगळं स्वप्न पूर्ण होऊ दे. तर तिथे सर्वजण आनंदाने जेवतात. तिथे रविराज आणि प्रतिभा हात धुवायला येतात. तेव्हा त्या भिंतीवर चित्र काढलेलं असतं. तेव्हा प्रतिभा बोलते की हे चित्र लहान असताना तन्वी काढायची हो ना? रविराज बोलतो की तिला कुठलाही कागद भेटला तर चित्र काढायला लागायची आणि भिंतीवर पण. रविराज जरा शॉक होऊनच बोलतो की प्रतिभा, आपल्या अपघातापूर्वी तन्वीने केलेल्या गोष्टी तुला कशा आठवतात? प्रतिभा रडतच बोलते की मला नाही माहिती. तेव्हा तिथे मधुभाऊ येतो आणि प्रतिभा रविराजला बोलते की मला अचानक खात्री वाटते की हे आपल्या तन्वीने काढलंय, पण याआधी मला अपघाताचं काही आठवत नव्हतं. पण आपण बाहेर जाऊन सगळ्यांना सांगूया. रविराज नको बोलतो. प्रतिभा, ही छान सुरुवात आहे. तुला आता सगळं सगळं हळूहळू आठवावं लागेल. आणि प्रतिभा खुश होते आणि ती बाहेर जाते. यानंतर सर्वजण राखी बांधण्याचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करतात आणि तिथून जायला निघतात. कुसुमताई मधुभाऊकडे एक पेटी घेऊन येते. त्यामध्ये सायलीचे ड्रॉइंग बुक असतं. भिंतीवरचं आणि वहीचं चित्र बघून मधुभाऊनं शॉक होतं आणि स्वतःशीच बोलतो की आज वकील साहेब आणि प्रतिभा वहिनी म्हणाल्या की हे चित्र तन्वीने काढले लहानपणी. तर प्रिया नाही तर माझी सायली काढायची असं चित्र, म्हणजे सायली. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला बोलतो की तुझं माहेर पण तुला मिळालं. तेव्हा तिथे अन्नपूर्णा आणि कल्पना येते. अर्जुन बोलतो की अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण होत आली आहे, तर आपण सुवर्ण महोत्सव आणि जन्माष्टमी दणक्यात साजरी करणार आहोत. दुसरीकडे आपण पाहतो की राहुलने पूजाला डांबून ठेवलेलं असतं आणि अद्वैतला कळतं की हे सगळं राहुलने केलेलं आहे. दुसरीकडे मधुभाऊ मनात बोलतो की हे चित्र अजूनही मला सांगते की सायली तन्वी आहे. गंभीर गोष्ट मला सहज कोणाकडे बोलता येणार नाही. तर दुसरीकडे पाहतो की अद्वैत, कला आणि पूजा घरी आलेले असतात. अद्वैत बोलतो की पूजा, तू आता इथे पूर्णपणे सेफ आहे. दुसरीकडे आपण पाहतो की सायली अर्जुनला बोलते की पूर्णा आजीने श्रीकृष्णासाठी नवीन दागिना करायला सांगितलं आहे. तेव्हा तर अर्जुनला आठवतं की आपल्याला श्रीकृष्णासाठी हवा आहे तर तो चांगलाच हवा आहे. मी काय म्हणतो, आपण चांदेकर ज्वेलर्सला सांगू का? कोल्हापूरचे विश्वासू आहे ना. खूपच. आपण उद्या सकाळी कोल्हापूरला जाऊ आणि दागिना घेऊ. त्या निमित्ताने आपली लॉंग ड्राईव्ह होऊन जाईल. लगेच अर्जुन अद्वैतला फोन करतो. अद्वैत बोलतो की मी तुझ्याशी नंतर बोलतो, मी गडबडीत आहे, आणि तो फोन ठेवून देतो. सायली सुद्धा कलाला फोन लावते, पण कला फोन उचलत नाही. तर दुसरीकडे कला पूजाला बोलते की तू पूर्णपणे इथे सुरक्षित आहे. माझ्यावरती विश्वास ठेव. जे काही घडलं आहे त्यावर राहुलवर नक्की कारवाई होणार. त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. हे माझं आणि चांदेकरचं वचन आहे तुला. कला अद्वैतला बोलते की चांदेकर, आपण कसंही करून राहुलला प्रकाशात आणायलाच पाहिजे. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली अद्वैतकडे जायला निघतात. दुसरीकडे राहुल गोडाऊन मध्ये आलेला असतो. तेव्हा त्याला समजतं की पूजा तिथून निघून गेलेली होती. तेव्हा राहुलला समजतं की कला इथे आली होती, कारण कलाची अंगठी पडली होती. काल रात्री जेव्हा मला कला दिसली तो माझा भास नव्हता.
अरे देवा, मला आता पूजाला लवकरात लवकर भेटावं लागणार, नाही तर त्या दोघी पोलीस स्टेशनमध्ये गेला तर माझं काही खरं नाही. आता दुसरीकडे आबा कला अद्वैतला बोलतो की तुम्ही राहुलला कशापायी शोधत आहे. कला सांगत असते तेव्हा अद्वैत मध्येच बोलतो की आम्हाला जन्माष्टमीचा प्लॅनिंग करायचा आहे. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली जात असतात तेव्हा गाडीवरती महिपतने लिहिलेलं असतं की तुझे शेवटचे दिवस मोजायला सुरुवात कर. तर दुसरीकडे कला अद्वैतला बोलते की अरे मला सायलीचे 6 मिस कॉल आले आहेत, पण माझं लक्ष गेलं नाही. तर अद्वैत बोलतो की मलाही अर्जुनचा फोन आला होता. दुसरीकडे अर्जुन ते पाण्याने पुसून काढतो तेव्हा सायली बोलते की तुम्ही गंभीरपणे का घेत नाहीये. अर्जुन बोलतो की तो धमकी दिल्याशिवाय अजून काही करणार नाही आणि ते गाडीने जायला निघतात. तेव्हा त्यांच्या मागेही एक दुसरी गाडी पाठलाग करते. तेव्हा दुसरीकडे कला ही सायलीला फोन करते आणि सायलीला फोन उचलते आणि कला बोलते की तू इथे आल्यावर आपण सगळं बोलूया, मी तुमची वाट बघते. तेव्हा दुसरीकडे नैना सुद्धा राहुलला फोन करते पण राहुलचा काही फोन उचलत नाही. तर दुसरीकडे राहुल आणि अर्जुनची गाडी समोरासमोर टक्कर होते आणि मैपनच्या गुड्डांनी तो दगड टाकलेला असतो. तेव्हा तिथे राहुलचा ऍक्सिडेंट होतो. तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो की आपल्याला काहीही झालेलं नाही आहे. तेव्हा सायली बोलते की दुसरी गाडी आणि ते बघायला जातात. तेव्हा सायली बोलते की हा तर कलाचा दीर आहे ना, राहुल म्हणजे हा कोल्हापूर सोडून पळून जात होता. दुसरीकडे महिपतचे गुंड महिपतला फोन करतात आणि बोलतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दगड टाकला आहे, पण एक वेगळी गाडी पुढे आली आणि सुभेदारांची सून वाचली. दुसरीकडे अर्जुन राहुलची मलमपट्टी करतो. तेव्हा पूजा राहुलला फोन करते आणि बोलते की मी कुठेही पळून गेली तरी तू मला शोधशील. तेव्हा राहुल बोलते की मला माहितीये, तुला कलाने सांगितलं आहे. तेव्हा पूजा बोलते की मला ना कला भेटली नाहीये, मला फक्त पैसे पाहिजे. राहुल बोलतो की पैसे मिळाल्यानंतर कोल्हापूरमधून गायब व्हायचं. पूजा बोलते की मी आता ब्लू स्टार हॉटेलमध्ये आहे, तू पार्किंगमध्ये भेट, मला पैसे दे, मी निघून जाईल. आणि हे सर्व कला आणि अद्वैत पूजाला करायला सांगतात आणि तिथे वेश बदलून अर्जुन असतो आणि राहुलला बोलतो की आजोबा मी जातो. तेव्हा अर्जुन बोलतो की जा, काळजी घे. अर्जुन बोलतो की पाहुणं मला हेच तर हवं होतं. तेव्हा दुसरीकडे राहुलला पूजा पार्किंगमध्ये भेटते तेव्हा राहुलने पैसे आणलेले नसतात आणि तो बोलतो की तू जिवंत बाहेर पळून जाशील, आता बघ मी काय करतो ते. आणि पूजा त्याच्या हाताला चावून पळून जाते. तेव्हा ती एका अंधारा खोलीमध्ये येते तेव्हा तिथे राहुल बघतो की पूजा नसून कला असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.